आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील टॉप 9 घडामोडी। सुरुवातीला राजकीय बातम्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची रात्री वर्षा निवासस्थानी बैठक। तीनही नेत्यांमध्ये महायुतीमधील विधानसभेच्या जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याची शक्यता। मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक। राज्यातील विविध मुद्द्यांवर बैठक होण्याची शक्यता। उद्योगपती गौतम अदानी यांनी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। धारावी पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात बैठक झाल्याची माहिती। राज्याचे एक उपमुख्यमंत्री पुण्याचे, ते या ठिकाणी नसताना देखील धरणामधून पाणी वाहिलं। पुण्यामधील पूरस्थितीवरून राज ठाकरेंचा पालकमंत्री अजित पवार यांना टोला। आज जर समजा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन आहेत, एक तर पुण्याचेच आहेत, बरोबर ना? म्हणजे ते नसताना पण धरण वाहलंय, एवढं पाणी पडलं। आता मला असं वाटतं की त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालायला नको का? राज ठाकरे सुपारी 72, अयशस्वी व्यक्तीनं दादांच्या कारकिर्दीवर प्रश्न उपस्थित करू नयेत। अजित पवारांवरील टीकेनंतर अमोल मिटकरींचा पलटवार। दिलेला शब्द पाळणाऱ्या अजितदादांबद्दल सुपारी बहाद्दरांनी बोलू नये, कारण हे सुपारी बहाद्दर टोलनाक्याचं आंदोलन असेल, भोंग्याचं आंदोलन असेल, आणखी कुठलं आंदोलन असेल, ते जीवनात कधीच सक्सेस करू शकले नाही। किती पाणी सोडलं हे लोकांना सांगायला हवं होतं। सर्वच शहरांमध्ये नियोजनाचा अभाव, सरकार पालिका निवडणूक घेत नाही। पुण्यामधील पूरस्थितीवरून राज ठाकरेंनी सरकारला घेरलं। आदित्य ठाकरे आज पुणे दौऱ्यावर, पुण्यातील सिंहगड रोड परिसरासह पूरग्रस्त भागाचा आढावा घेणार। ज्यानं सख्या बहिणीची काळजी घेतली नाही, त्या माणसानेच लाडकी बहीण योजनेची घोषणा केली। सुषमा अंधारेंचा अजित पवारांना टोला। योजना कोणी जाहीर केली? अजित पवारांनी। काय म्हणाले? लाडकी बहीण योजना आहे। सख्या बहिणींची कुणी काळजी घेणार? आपली कोण काळजी घेतोय? मग ज्या माणसानं एका महिन्याच्या आधी आपल्या बहिणीच्याच विरोधात उमेदवार उभा केला, त्या माणसानं लाडकी बहीण योजनेवर बोलायचं, ह्याला काय अर्थ आहे? लाडकी बहीणला चांगला प्रतिसाद। शूर्पणखासारख्या बहिणींना पोटशूळ, अशा बहिणींनी भावाच्या नात्यामध्ये नाक न खुपसलेलंच बरं। रुपाली पाटलांची सुषमा अंधारेंवर टीका।